नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इयत्ता 11वीच्या भागामध्ये 10व्या चॅप्टरमध्ये आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पार्ट नंबर 3 आपल्याला पाहायचा आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपल्याला पाहायचं इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय सांगता येईल आपल्याला. कोणताही चार्ज स्वतःभोवती काय तयार करतो, एक इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस तयार करतो. हा इमॅजिनरी लाईन समजा आपण या ठिकाणी दोन चार्जेस आपण कन्सिडर केलेले असतील, एक प्लस चार्ज आणि दुसरा निगेटिव्ह चार्ज. या प्लस चार्ज किंवा निगेटिव्ह चार्ज याच्या भोवती काय तयार होतात, असे इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस तयार होतात. अशा अनेक इमॅजिनरी लाईन्स तयार होतात. निगेटिव्ह चार्ज असेल त्याच्या भोवती सुद्धा काय होतात, अशा इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस काय होतात त्याच्या भोवती तयार होतात आणि एक सर्कल तयार होते. ज्या सर्कलच्या सर्कम्फरन्स भोवती मॅक्झिमम या इथपर्यंत काय होते की या सर्कलच्या जो काय पॉइंट आहे सर्कलचा हा कर्व पॉइंट आहे, या प्रत्येक पॉइंट वर काय होते की इलेक्ट्रिक फील्ड दुसरा जर एखादा टेस्ट चार्ज जर आणला या सर्कलच्या पॉइंट भोवती, याला लोकस ऑफ पॉइंट म्हणतो. या लोकस ऑफ पॉइंटच्या जवळ जर एखादा आपण टेस्ट चार्ज जर का आणला तर हा टेस्ट चार्ज काय होतो की याच्यामध्ये या स्पेस मध्ये किंवा या फ्री स्पेस मध्ये मीडियम मध्ये हा चार्ज काय करतो, याच्या भोवती इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस तयार करतो. आणि हे इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस काय करतात, कुलम्स लॉ नुसार या ठिकाणी ह्या टेस्ट चार्जला काय करतात, याच्याकडे अट्रॅक्ट केले जातात. जर हा निगेटिव्ह चार्ज असेल तर काय होईल, दोन अनलाईक चार्जेस काय होतात, एकमेकांना ओढल्या जातात. हा फोर्स काय करेल, याला ओढेल आणि टेस्ट चार्जचा फोर्स याला ओढल्या जाईल. आणि आपल्याला काय लक्षात आलं याच्यावरून की देर इज अ फोर्स, that force which attract the test charge, and test charge should experience a force in contactable force. नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स, या ठिकाणी कोणताही कॉन्टॅक्ट नाही. नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स विल अट्रॅक्ट these positive charge. The test charge should be attracted towards it. It means that any test charge, कोणताही टेस्ट चार्ज असू द्या, तो त्याच्या भोवती काय करतो, एक क्षेत्र तयार करतो, फोर्सचं एक क्षेत्र तयार करतो. ती फोर्स म्हणजे काय असेल, इमॅजिनरी लाईन असेल. दॅट इज कॉल्ड इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस. ह्या इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस काय करतात, त्या सर्कलच्या लोकस ऑफ पॉइंट भोवती काय करतात, फील्ड तयार करतात, त्याच्या भोवती फील्ड तयार करतात. आणि ज्या ठिकाणी हा टेस्ट चार्ज या फील्डच्या जर का जवळ आलेला असेल, नियर टू दॅट फील्ड, व्हेन दॅट क्यू इज नियर टू दॅट फील्ड, सो दॅट इट विल एक्सपिरियन्स अ फोर्स. अशा प्रकारे तो त्या ठिकाणी फोर्स अनुभवल्या जातो. आणि त्यामुळे आपल्याला काय लिहिता येते, या ठिकाणी प्लस क्यू चार्ज घेतला आपण, या ठिकाणी हा क्यू चार्ज आहे आणि या ठिकाणी टेस्ट चार्ज आहे. याच्यामधलं अंतर आर असेल तर आपल्याला फोर्स कसा लिहिता येईल, 1/4 एप्सिलॉन 0 क्यू n2 qt डिवायडेड बाय आर स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला फोर्स लिहिता येईल. आणि इलेक्ट्रिक फील्ड ई बरोबर आपल्याला कसं लिहिता येईल, इलेक्ट्रिक फील्ड ई म्हणजेच काय, फोर्स डिवायडेड बाय चार्ज. फोर्स पर युनिट चार्ज विच एक्सपिरियन्स इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. काय अनुभवल्या जाईल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे हे जे काही इक्वेशन आपण तयार केलं, दॅट मॅथमॅटिकल इक्वेशन इज अ इलेक्ट्रिक फील्ड. म्हणजेच आपल्याला काय सांगता येईल, इलेक्ट्रिक फील्ड द रिजन अराउंड अ चार्ज ऑब्जेक्ट इन विच कुलम्स फोर्स इज एक्सपिरियन्स बाय अनदर चार्ज इज कॉल्ड इलेक्ट्रिक फील्ड. याची डेफिनेशन आपल्याला काय सांगता येते, मॉडर्न डेफिनेशन आपल्याला काय सांगता येते की फोर्स म्हणजे काय सांगता येईल, इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय सांगता येईल, दॅट इज अ
given definition in your book. That is definition, a precise definition of electric field is: electric field is the force experienced by a test charge in presence of the given charge at the given distance from it. Electric field intensity equal to limit q tends to 0 f divided by q. काय लिहिता येईल आपल्याला? f divided by q. The charge is a positive charge so small in magnitude that it does not affect the surrounding of the given charge. अशा प्रकारे आपल्याला त्याची डेफिनेशन आपल्याला लिहिता येईल, इलेक्ट्रिक फील्डची डेफिनेशन लिहिता येईल. आणि हे जे काही फील्ड तयार झालेलं आहे पॉझिटिव्ह चार्ज पासून काय होईल तर इलेक्ट्रिक लाईन ऑफ फील्ड काय होईल, इलेक्ट्रिक लाईन ऑफ फोर्सेस ओरिजिनेट होतील आणि निगेटिव्ह चार्ज कडे काय होतील ते एंड होतील. अशा पद्धतीचे दोन चार्जेस आपल्याला मिळालेले आहे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल पॉझिटिव्ह इट सेल्फ इंडिकेट दॅट द फील्ड इज इन द आउटवर्ड डायरेक्शन and negative charge indicate that field is inward direction. That is a field electric intensity is inward direction. आता नवीन संकल्पना काय येणार आहे त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता किती असेल, त्याची फोर्सची तीव्रता किती असते. फोर्सची तीव्रता आपल्याला सांगण्यासाठी काय करावं लागेल, जेवढ्या काही इलेक्ट्रिक लाईन एका रेषेमधून जातील तेवढी काय होईल त्याची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी जास्त असेल. इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे आपल्याला आता पुढच्या पाठामध्ये पाहायचं, पुढच्या भागामध्ये पुढच्या याच्यामध्ये आर्टिकल मध्ये पाहायचं आहे इलेक्ट्रिक इंटेन्सिटी म्हणजे काय. आता एकूण एकावर हे डिपेंड्स आहे. आता आपल्याला लक्षात आलं या ठिकाणी की ह्या ज्या काही लाईन ऑफ फोर्सेस असतात दिस इज अ इमॅजिनरी लाईन ऑफ फोर्सेस विच इज नॉन कॉन्टॅक्टिबल फोर्स. आणि या नॉन कॉन्टॅक्टिबल फोर्स काय करतात एकमेकांना ओढल्या जातात आणि ओढल्यामुळे काय होईल तर या ठिकाणी दुसरा चार्ज अट्रॅक्ट तरी होईल किंवा त्याच्यापासून दूर लोटल्या जाईल. मॅग्नेट मध्ये सुद्धा सेम रिॲक्शन सेम प्रोसेस होते. या ठिकाणी साऊथ पोल आणि नॉर्थ पोल जर आपण एकत्र आणला तर काय होईल एकमेकांना ओढल्या जाईल आणि दोन साऊथ पोल असतील तर ते काय होतील एकत्र येणार नाही, त्या ठिकाणी ते दूर लोटल्या जातील. त्या ठिकाणी इमॅजिनरी फोर्स विल बी ऍक्टेड आणि हा इमॅजिनरी रिअल फोर्स आहे, हा इमॅजिनरी आहे परंतु त्या ठिकाणी रिअली वी कॅन ऑब्झर्व दॅट फोर्स. सच अ फोर्स इज अ ड्यू टू द इलेक्ट्रिक फील्ड. आणि अशी इलेक्ट्रिक फील्ड हा चार्ज नॅचरली स्वतःभोवती काय करू शकतो तयार करू शकतो आणि त्यालाच आपण काय म्हटलेलं आहे इलेक्ट्रिक फील्ड असं म्हटलेलं आहे. स्वतःभोवती जो काय चार्ज असेल पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल किंवा कोणताही चार्ज पार्टिकल झालेला असेल तर तो त्या ठिकाणी काय करतो एक इलेक्ट्रिक फील्ड डेव्हलप करतो. आणि ही इलेक्ट्रिक फील्ड किती पद्धतीची आहे, एक तर ही इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म प्रकारामध्ये आहे. युनिफॉर्म म्हणजे एकाच रेषेमध्ये असतील सर्व लाईन्स ऑफ फोर्सेस किंवा ते नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये असू शकतात म्हणजे त्यांची डायरेक्शन कोणतीही असू शकते. हे कसं घडल्या जाऊ शकते कारण काय होईल की नॅचरली इलेक्ट्रॉन्स आर इन डिफरंट पार्ट्स, वेगवेगळ्या पार्ट्स मध्ये हे इलेक्ट्रॉन्स त्या ठिकाणी असू शकतात आणि त्याचा जो काही नेट वेक्टर फोर्स जो आलेला असतो, नेट फोर्स जो आलेला असतो त्या फोर्स मुळे काय होईल की त्या रिजन मध्ये त्याची डायरेक्शन वेगळ्या दिशेने असेल. वेक्टर समेशन आपण करतो त्या पद्धतीने त्याचं वेक्टर ऍडिशन होऊन काय होईल त्याची डायरेक्शन वेगळी असेल. समजा हा रिजन आहे, एक रिजन घेतला आपण, याच्यामध्ये चार्ज बॉडी झालेली आहे, इथं निगेटिव्ह चार्ज आहे, इथं आहे, इथं आहे, या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा निगेटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट झालेला आहे.
याचा इलेक्ट्रिक फील्ड या डायरेक्शन नाही, याचा या डायरेक्शन नाही, याचा या डायरेक्शन नाही, याचा इकडच्या डायरेक्शन नाही, याचा इकडं सेंटरचा असा आहे, याचा इकडून आहे. असा जर वेगवेगळा असेल तर त्याला काय म्हणतो आपण? नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड म्हणतो. त्याची एका रेषेमध्ये युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी नाही. जर आपण एखादा प्लेट कन्सिडर केला आणि या प्लेटमध्ये इथं पॉझिटिव्ह चार्ज असतील, या ठिकाणी जर पॉझिटिव्ह चार्ज असतील तर याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कशी असेल? या दिशेने असेल. म्हणजे एकाच दिशेने आहे, याला आपण काय म्हणलेलं आहे? युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. दिस इज कॉल्ड अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आपण एक प्लेट कन्सिडर केला किंवा एखादा डिस्क कन्सिडर केला, तर डिस्क कन्सिडर केल्यामुळं या ठिकाणी जर चार्जेस हे कसे विखुरलेले असतील, दे आर इन अ क्यू और अ सिक्वेन्स और दे आर इन द ऑर्डरली. या ऑर्डर प्रमाणे ते काय असतात? चार्जेस डिस्ट्रीब्यूट झालेले असतील तर या ठिकाणी काय होईल? या पद्धतीच्या लाईन ऑफ फोर्सेस काय होईल? या डिस्क मुळे काय होईल? इथं लाईन तयार होईल आणि ही जी लाईन असेल त्याला आपण युनिफॉर्म फील्ड असं म्हणतो, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. म्हणजे या पद्धतीनं काय होतात? जर या ठिकाणी चार्जेस जर डिसिप्लिन ऑर्डर मध्ये असेल, त्याची जर का साईज जर व्यवस्थित असेल तर या ठिकाणी काय होईल? चार्जेस हे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. अदरवाइज चार्जेस काय होतात? नॉन युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड और देअर डिस्क्रीट डिपेंडिंग अपॉन देअर डिस्क्रीट मॅनर. त्यांच्या डिस्क्रीट मॅनर नुसार काय होतात? ते वेगवेगळ्या ठिकाणी काय होतात? विखुरल्या जातात. काही इलेक्ट्रॉन्स फ्री असतात, ते रिजन सोडून वेगळ्या ठिकाणी जातात. त्यामुळे त्या ठिकाणी काय तयार होईल? नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला काय दाखवलेलं आहे पुस्तकामध्ये? या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किती प्रकारात त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेली आहे. इलेक्ट्रिक फील्ड कशा पद्धतीनं या ठिकाणी दाखवलेली आहे पहा. या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला लिहिता येईल. एक तर या ठिकाणी पहिलं जे दाखवलेलं आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इज अ फील्ड whose magnitude and direction is same at all points. For example, this is a uniform electric field. This is an example of uniform electric field. एकाच रेषेमध्ये या ठिकाणी दाखवलेलं आहे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. दुसरं जे काय आहे त्याला आपण नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणलेलं आहे. सेकंड जे दिसते तुम्हाला या ठिकाणी नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. A field whose magnitude and direction is not the same at all point. For example, field due to a point charge. In this case, the magnitude of field is same at a distance r from the point charge. 10.9 पहा याच्यामध्ये 10.9 आकृती नंबर 10.9 पहा. या आकृती 10.9 मध्ये तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. 10.9 बी मध्ये तुम्हाला हे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तुम्हाला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी अनुभवता येते. पहा 10.9 वर दाखवलेला आहे 10.9 इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. 10.9 हे युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दाखवलेली आहे आणि 10.9 बी मध्ये दाखवलेला आहे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड दाखवलेला आहे. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं इक्वेशन पहा या ठिकाणी. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला? एफ डिवायडेड बाय Q0 इक्वल टू 1/4πε0 K
क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर इंटू आर काय झाला, आर हा युनिट वेक्टर आहे, म्हणजे डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक इंटेन्सिटी विल बी अलॉंग द ओपी, ओपीच्या दिशेनं त्या ठिकाणी असेल. तर खालच्या याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दाखवलेली आहे E इक्वल टू 1/4πε0 K क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. याला आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इयर मध्ये असेल तर के ची किंमत 1 असेल, किंमत खाली टाकल्यावर काय होईल, E इक्वल टू 1/4πε0 Q डिवायडेड बाय आर स्क्वेअर. अशा प्रकारे आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी काढता येते. पहा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज किंवा रॅडियल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला या ठिकाणी काढता येईल. पहा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, पॉइंट चार्ज मुळे किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार होईल पाहूया या ठिकाणी आकृतीमध्ये. पहा, पॉइंट चार्ज, आता जे काही तुम्हाला दाखवलेलं आहे परत या ठिकाणी पहा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज आपल्याला कसा काढता येईल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज. तुमच्या लक्षात आला आता इलेक्ट्रिक फील्डचे आपण या ठिकाणी प्रकार पाहिले, पॉइंट इलेक्ट्रिक चार्ज पाहिला. परत एकदा या ठिकाणी पाहून घ्या, पॉइंट चार्जचं इक्वेशन आपल्याला कसं काढता येईल. समजा या ठिकाणी रॅडियल इलेक्ट्रिक चार्ज असेल, हा क्यू चार्ज असेल आणि याच्या भोवती जर काही इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेला असेल, याच्या भोवती जर या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड तयार झालेला असेल, तर या ठिकाणची इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इक्वल टू काय लिहिता येईल, फोर्स डिवायडेड बाय चार्ज 1/4πε0 क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे इथलचा चार्ज किती आहे, क्यू डिवायडेड बाय आर स्क्वेअर इनटू वेक्टर आर. वेक्टर आर इज अलॉंग दिस डायरेक्शन, या दिशेनं असेल तर या दिशेनं दाखवल्या जाईल. पॉझिटिव्ह चार्ज असेल तर आउटवर्ड, निगेटिव्ह चार्ज असेल तर इनवर्ड डायरेक्शन. या ठिकाणी आपल्याला दाखवता येईल इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज. हा काय झाला, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज. पॉइंट चार्ज द्वारे किती इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी झालेली आहे. पहा या ठिकाणी आकृतीमध्ये, इथलच्या आकृतीप्रमाणे पहा, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू पॉइंट चार्ज. तसंच आपल्याला पाहायचं आहे या ठिकाणी याचं SI युनिट, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं SI युनिट. SI युनिट काय लिहिता येईल, E इक्वल टू F डिवायडेड बाय Q0. फोर्स म्हणजे काय, मास टू दी पॉवर 1, लेंथ टू दी पॉवर 1, टाइम टू दी पॉवर -2. आणि Q0 चार्ज म्हणजे काय, करंट म्हणजे काय, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज करंट I इक्वल टू Q डिवायडेड बाय T. म्हणजेच Q बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, I इंटू T, म्हणजे I टू द पॉवर 1, T टू द पॉवर 1. आणि याच्यावरून काय तयार झालं, इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं डायमेन्शन आपण तयार केलं, L m T टू द पॉवर -3 आणि I टू द पॉवर -1. अशा पद्धतीनं आपण त्या ठिकाणी इलेक्ट्रिक इंटेन्सिटीचं SI युनिट सुद्धा आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. SI युनिट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज पाहिला आपण या ठिकाणी. आता पाहूया या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ पॉइंट चार्ज. ड्यू टू अ पॉइंट चार्ज साठी पहा, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू अ पॉइंट चार्ज इन ए मटेरियल मीडियम. काय केलं आपण, O या ठिकाणी Q चार्ज आहे आणि P या ठिकाणी टेस्ट चार्ज आहे आणि याच्यामधलं डिस्टन्स R असेल तर आपल्याला या ठिकाणी काय लिहिता येईल, फोर्स, कुलम फोर्स काय लिहिता येईल आपल्याला,
याच्यावरून आपल्याला या डायग्राम वरून आपल्याला कुलम फोर्स त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. काय कुलम फोर्स आपल्याला रिप्रेझेंट करता येईल या ठिकाणी? कुलम फोर्स F इक्वल टू आपल्याला लिहिता येईल. पहा या ठिकाणी कुलम फोर्स दाखवलेला आहे. कुलम फोर्स आपल्याला लिहिता येईल F इक्वल टू, पहा F इक्वल टू आपल्याला कुलम फोर्स दाखवता येईल F इक्वल टू 1/4πε0 K Q0 डिवायडेड बाय r² इंटू r. r म्हणजेच काय? युनिट व्हेक्टर त्या दिशेने असणारा. आणि डेफिनेशन वरून आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड काय लिहिता येते? F डिवायडेड बाय Q0. एक Q0 त्याच्यामधला कॅन्सल होईल, बाकी सगळं इक्वेशन ऍज इट इज असेल. पहा बोर्डावर कशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन्स त्या ठिकाणी मांडता येईल. फोर्सचं इक्वेशन आपण कशा पद्धतीने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज. परत इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपण कसं मांडलेलं आहे? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू पॉइंट चार्ज आपण कशा पद्धतीने मांडलेलं आहे. फोर्सचं इक्वेशन या ठिकाणी काय आलेलं आहे? आकृतीत दाखवल्याप्रमाणे इथे आणि इथे दोन चार्जेस आपण दाखवलेले आहेत. याच्यामधलं डिस्टन्स r आहे. हा Q चार्ज आहे या ठिकाणी, आणि दुसरा जो चार्ज आहे Q0 चार्ज आहे. हे O डिस्टन्स, हे P डिस्टन्स, आणि या ठिकाणी Q0 चार्ज आहे. मीडियम कोणता आहे? K मीडियम मध्ये या ठिकाणी असेल. तर फोर्स काय लिहिता येते? कुलम फोर्स 1/4πε0 K Q0 directly proportional to product of charge and inversely proportional to distance, and r is a unit vector. या पद्धतीने फोर्स लिहिता येते. मग बाय डेफिनेशन नुसार, बाय डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड, इलेक्ट्रिक फील्डच्या डेफिनेशन नुसार इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू काय लिहिता येईल? F डिवायडेड बाय कोणता चार्ज आहे? हे Q0. याच्यावर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी किती येईल? फोर्स लिहा किती आलेला आहे? 1/4πε0 K Q0 डिवायडेड बाय r² इंटू युनिट वेक्टर r डिवायडेड बाय Q0. हा Q0 कॅन्सल होईल, म्हणजेच आपल्याला इलेक्ट्रिक इंटेन्सिटी लिहिता येईल 1/4πε0 K इंटू Q डिवायडेड बाय r² इंटू r. म्हणजे या पद्धतीनं काय आलं? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आली का या ठिकाणी? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन्स आपण त्या ठिकाणी डिराइव्ह केलेलं आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. दिस इक्वेशन इज इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी. अशा पद्धतीनं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचं इक्वेशन काढलं. याच्यामध्ये के ची किंमत 1 टाकली तरी इक्वेशन होईल. E इक्वल टू 1/4πε0 Q डिवायडेड बाय r². या पद्धतीनं आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. जसं जसं आपण रेडियसच्या दूर जाऊ, या इलेक्ट्रिक फील्ड पासून जसं जसं या ठिकाणी दूर जाऊ, तसं तसं काय होईल? इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि डिस्टन्स r, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि डिस्टन्स r हे जर आपण y आणि x ऍक्सिस वर प्लॉट केले तर काय होईल? जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं तसं काय होईल? या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कमी कमी होत जाईल. यालाच आपण एक्सपोनियन्शियल कर्व असं म्हटलेलं आहे. दिस इज कॉल्ड एक्सपोनियन्शियल कर्व.
विच इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. आपल्याला एक्सपेरिमेंटली काय करता येते, प्रूव्ह करता येईल. या इक्वेशन या याच्यामध्ये ग्राफमध्ये दाखवल्याप्रमाणे व्हेरिएशन ऑफ कुलम फोर्स, इलेक्ट्रिक फील्ड किंवा कुलम फोर्स जर का वाय ॲक्सिसवर घेतला आणि एक्स ॲक्सिसवर त्याचं अंतर जर घेतलेलं असेल तर आपल्याला या ठिकाणी या पद्धतीचा ग्राफ आपल्याला मिळेल. त्यालाच आपण काय म्हणलेलं आहे, एक्सपोनेन्शियल कर्व. म्हणजे रेडियस जसं जसं वाढवत जाऊ, या टेस्ट चार्ज पासून या Q0 ला जसं जसं दूर नेत जाऊ तसं तसं काय होईल, त्या ठिकाणी इलेक्ट्रिक फील्ड किंवा कुलम्स लॉ त्या ठिकाणी कमी कमी होत जाईल, रिड्यूस होत जाईल. त्याची किंमत काय होईल, कमी कमी होत जाईल आणि नंतर त्या ठिकाणी काय होईल, झिरो इलेक्ट्रिक इंटेन्सिटी त्या ठिकाणी होऊन जाईल. त्यानंतर आपण पुढचा जो पार्ट पाहिलेला होता की टाइप ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्डचे आपण टाइप पाहिलेले आहेत. हे 3 प्रकारामध्ये आपण इलेक्ट्रिक फील्डचे टाइप पाहिलेले आहेत. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. परत एकदा पहा, हे लक्षात आलं असेल तर याच्या पुढचा भाग आपण घेऊया. याच्या पुढच्या भागामध्ये काय दिलेलं होतं, इलेक्ट्रिक फील्ड किती प्रकारचे आहेत. हे इलेक्ट्रिक फील्ड आपण 3 प्रकारामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला पाहिलेले आहेत. उजळणीमध्ये परत एकदा लक्षात ठेवून घ्या, लक्षात ठेवा, फास्टली लक्षात ठेवा. आपला सिलेबस खूप मोठा आहे या ठिकाणी, लार्ज असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. पहिला जो भाग आहे त्याला काय म्हटलेला आहे, युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. दुसरा आहे नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड. आणि तिसरा आहे रेडियल इलेक्ट्रिक फील्ड. रेडियल इलेक्ट्रिक फील्ड. ह्या 3 प्रकारामध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. त्याच्यामध्ये युनिफॉर्म आणि रेडियल सुद्धा काय प्रकार झाला, हा नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्डचा प्रकार झाला. इथं जी डायग्राम दिसते याला आपण युनिफॉर्म म्हणतो, एका रेषेत आहे. आणि दुसरा जो आहे तो नॉन युनिफॉर्म किंवा रेडियल इलेक्ट्रिक फील्ड असेल. चार्ज बॉडी असेल तर त्या चार्ज बॉडीमध्ये एकतर युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल किंवा नॉन युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड असेल. या पद्धतीनं आपल्याला काढता येईल. त्यानंतर कोणत्याही आपल्याला चार्ज पार्टिकल मध्ये या ठिकाणी आपण 2 चार्ज पार्टिकल जर कन्सिडर केलेले असतील, पेअर ऑफ चार्ज पॅरलल प्लेट जर आपण कन्सिडर केलेले आहेत, पहा 2 प्लेट्स आहेत या ठिकाणी, चार्ज झालेल्या 2 प्लेट्स आहेत. त्याच्यामधलं अंतर जर का डी असेल, पहा इथं आकृतीमध्ये, इथे एक प्लेट आहे, दिस इज अ पॉझिटिव्ह प्लेट आणि द सेकंड प्लेट इज अ निगेटिव्ह चार्ज प्लेट. ह्या दोन्ही या ठिकाणी चार्ज झालेले असतील, ए प्लेट आणि बी प्लेट. आणि याच्यामधलं डिस्टन्स आपण डी एवढं डिस्टन्स ठेवलेलं आहे. काय ठेवलेलं आहे, डी एवढं डिस्टन्स ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्स कशा पद्धतीनं काढता येईल आणि वर्क डन आपल्याला कसं लिहिता येईल. पहा, कोणत्याही वस्तूचं वर्क डन कसं लिहितो आपण. या ठिकाणी एखादा ठोकळा आहे, दिस इज अ ब्लॉक, बरोबर आहे, हा ब्लॉक आहे. ब्लॉकवर आपण हा फोर्स अप्लाय केला, या ठिकाणी फोर्स अप्लाय केला तर आपल्याला काय लिहिता येईल, या ठिकाणी वर्क डन W इक्वल टू काय लिहिता येते, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर्क म्हणजेच काय लिहिता येते, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. कोणत्या दिशेने फोर्स झाला, किती फोर्स झाला, तो किती अंतर चालत गेला, म्हणजे त्याच्या ब्लॉकचं कार्य त्या ठिकाणी झालं. त्यानं काय कार्य केलं, वर्क म्हणजे कार्य काय केलं, ज्या वेळेस आपण कॉन्टॅक्टेबल फोर्सनं
डस्टरला थोडस ढकललं. त्या ढकलल्यामुळे काय झालं, त्याच्या स्थितीमध्ये बदल झाला. तो ज्या ओरिजिनल स्थितीपासून दुसऱ्या दिशेला तो काय झाला, काही अंतरावर तो ढकलल्या गेला. म्हणजे किती अंतरावर ढकलल्या गेला, यस एवढ्या अंतरावर ढकलल्या गेला. आणि त्याचा फोर्स किती होता, एफ होता. याचा जो काही स्केलार मॅग्निट्यूड चा जो काही प्रॉडक्ट आहे त्याला आपण वर्क असं म्हणतो. दिस इज अ वर्क. मग या ठिकाणी आपल्याला वर्क जर काढायचं असेल, कार्य जर किती झालेलं असेल हे जर आपल्याला काढायचं असेल, तर त्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला की फोर्स किती आहे आणि त्याचं डिस्टन्स किती आहे, याला आपण कार्य म्हणतो. लक्षात आलं का? W इक्वल टू एफ इंटू डी. डी म्हणजे डिस्टन्स. एवढ्या डिस्टन्स मध्ये कार्य व्हायला ना, इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज आहे आणि डी एवढ्या सेपरेट अंतरावर आहे. मग कार्य काय व्हायला की या ठिकाणी लाईन ऑफ फोर्सेस विल अट्रॅक्ट इच अदर. नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स विल अट्रॅक्ट इच अदर. आणि हा नॉन कॉन्टॅक्टेबल फोर्स म्हणजे किती झाला, वर्क. वर्क इक्वल टू W इक्वल टू एफ इंटू डी. आता आपल्याला माहित आहे वर्क बरोबर आणखी आपल्याला काय लिहिता येते, W इक्वल टू वर्क इक्वल टू आपल्याला पोटेन्शियल इंटू क्यू. पोटेन्शियल बरोबर काय लिहिता येईल, पोटेन्शियल बरोबर काय लिहिता येते, आपण पाहिलं चार्ज काय झाला, या ठिकाणी दोन वेगवेगळे चार्जेस घेतले. परत पहा, लक्ष द्या, दोन चार्जेस आपण या ठिकाणी टेस्ट चार्ज घेतला, हा क्यू आणि दुसरा एक Q0. काय होईल जर हा पॉझिटिव्ह असेल हा निगेटिव्ह असेल तर काय होईल, हो याच्याकडे काय होईल, Q0 अलीकडे येईल, याच्या जवळ येईल. म्हणजे या ठिकाणी काय तयार झालं, पोटेन्शियल तयार झाले. या दोघांमध्ये काय झालं, विभवांतर तयार झालं. काय तयार झालं, विभवांतर. आता विभवांतर कसं सांगणार आपण, या दोघांमध्ये किती विभवांतर आहे हे पोटेन्शियल आपल्याला कसं सांगता येईल. पोटेन्शियल बरोबर, अरे बा याच्यामध्ये किती कार्य झालं, या चार्जने किती कार्य केलं, यानं त्याला किती अलीकडे काय केलेलं आहे, ओढलेलं आहे. फोर्सने किती ओढलेलं आहे, तेवढं जे काय कार्य आहे कोणाला ओढलेलं आहे, Q0 चार्जला ओढलेलं आहे. म्हणजेच काय असेल, कोणाचं पोटेन्शियल एवढं असेल, याच्यामध्ये एवढी काय आहे, ताकद आहे की या चार्जला त्याच्या ओरिजिन पासून, त्याच्या या ओरिजिन डेस्टिनेशन पासून कुठे आणलं, या पॉइंटवर P पासून M पॉइंटवर त्याला या ठिकाणी अलीकडे आणलं. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय झालं, कार्य तयार झाले. आणि हे कार्य म्हणजेच काय, फोर्स इंटू डिस्टन्स. आणि पोटेन्शियल म्हणजे काय सांगता येते की त्यानं किती कार्य केलं, कार्य किती केलं, F इंटू डी एवढं कार्य केलं. या Q0 टेस्ट चार्ज याच्याकडे अट्रॅक्ट झाला. म्हणजे या दोघांमध्ये पोटेन्शियल किती होतं, V एवढं पोटेन्शियल किती असेल तर W बाय Q0 एवढं त्याचं काय असेल, त्या ठिकाणी पोटेन्शियल असेल. मग आता W बाय Q म्हणजेच काय लिहिता येते, W म्हणजेच काय, V इक्वल टू F इंटू डी डिवायडेड बाय Q0 लिहिता येईल आपल्याला. F इंटू डी डिवायडेड बाय Q0 लिहिता येईल आपल्याला. या इक्वेशन मध्ये V इक्वल टू F इंटू डी डिवायडेड बाय Q0. आणि याच पद्धतीने आपल्याला V इंटू Q0 इक्वल टू F इंटू डी लिहिता येईल आपल्याला. V इंटू Q0 इक्वल टू F इंटू डी. म्हणजे F इंटू डी म्हणजेच काय, पोटेन्शियल इंटू चार्ज. लक्षात आलं का?
या ठिकाणी नोटेशन वेगळं घेतलं, पुस्तकामध्ये नोटेशन वेगळं आहे. तरी या ठिकाणी पहा इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल. पहा याच्यामध्ये इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कोणती, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी इक्वल टू काय लिहितो आपण, ई बरोबर काय लिहिता येईल, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी बरोबर एफ डिवायडेड बाय Q0 लिहिता येईल आपल्याला, एफ डिवायडेड बाय Q0. मग या ठिकाणी हे काय, व्ही डिवायडेड बाय Q0 या इक्वेशन मध्ये घ्या. व्ही बाय Q0 म्हणजेच एफ ला तिकडे न्या, डिवाइड मध्ये जाईल, व्ही Q0 डिवायडेड बाय डी होईल. पहा मग इथे लिहू आपण या इक्वेशन मध्ये फ्रेशली एफ बरोबर काय लिहिता येते, व्ही इंटू Q0 डिवायडेड बाय Q0 इंटू, म्हणजेच काय लिहिता येईल, व्ही बाय डी. पाहिजे व्ही बाय डी. परत